बाय दादरला ती ऑर्डर द्यायची ना, त्यांना मटकीची उसळ हवी आहे तर मोड आलेत का बघ जरा. हा काय हो, जरा निवडा ना नीट, लेकरावाने खेळत बसलेत नुसते. KEM ला 10 डबे द्यायचे, त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये आपल्याला भेंडी बटाटा करायचा आहे बरं का. आणि सगळं सामान आणायला पाहिजे ग, किराणा माल किती सगळं महाग झालंय. आणि गॅसचं पण अजून प्रॉब्लेम सुटलाच नाहीये. कधी हे युद्ध थांबतंय ना असं झालंय मला. मम्मी, तू इथे परळमध्ये राहून बडबड करशील म्हणजे काय तिथे ते भांडण सॉल्व्ह होणार आहेत? बाय कोणाचा फोन होता ग? काही नाही मम्मी, कंपनीचा फोन होता. शरू हॅलो आकाश दादा. हॅलो. काय नेटवर्क, एक मिनिट थांब. हॅलो. त्या कदमांकडे ना 1 तारखेला आपल्याला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत, तर चण्याची डाळ आणावी लागेल, तेवढी पुरणार नाही आपल्याला. काय? तुला प्रमोशन मिळालं? अनु, अगं जॉब लागल्या प्रमोशन मिळतं का? पण आम्हाला आमच्या कंपनीचं पहिलं मोठं डील मिळालंय आणि कंपनीने बोनस म्हणून जे जे लोक ह्या प्रोजेक्टवर काम करतात ना, त्यांना एक्स्ट्रा पगार द्यायचं ठरवलंय. सकाळीच पैसे अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतील. स्वामींचा आशीर्वाद आहे ग, खरंच कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या पाठीशी उभे असतात. हो ऐकलं का, मी आभार मानून येते. गॅस बंद कर नंतर. स्वामी, मोठं टेन्शन गेलं. थँक्यू थँक्यू. लक्ष असू दे स्वामी. उचल ना फोन. सॉरी, फोन उचल ना. कधी बसणे ट्राय करतोय. तुझी ड्रीम गर्ल आहे ना तू. गौतम, मूर्ख आहेस तू. तिचं नाहीये तुझ्यावर प्रेम. समायरा बोलते ते खरं आहे. तिचं आहे, तिचं माझ्यावर प्रेम. समायरा बोलते ते खरं आहे का? आसावरीचं तुझ्यावर प्रेम असतं तर तिने त्या गौतमशी लग्न करायला होकार का दिला असता? हे बघ, आसावरीचं लग्न ठरणार आहे हे तिला ऑलरेडी माहिती होतं आणि तू तिच्या पिक्चर मध्ये कधीच नव्हतास. मी तिचा ट्रू फेस तुला दाखवला, दॅट्स इट. तिला जर तू आवडतोस, इफ शी लाईक्स यू, तर तिने तुला ते सांगितलं पाहिजे. पण तिने असं नाही केलं आणि लग्नात पण ती तुला फिरवत होती गौतम. तिला माहिती होतं की तू तिच्यावरती फिदा झालायस आणि मुली या अशाच असतात गौतम. काय खरंय काय खोटंय काहीच कळत. असं वाटतंय माझं डोकं मोठं. खोट आहे, खोट. पण अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची. गौतम, काय चाललंय? काहुडा झालायस का तू? हा, दिवसभर कुठे असतोस, काय करतोस, काय पत्ता नाही. फोन दे तुझा. फोन कुठे? तुझा ट्रॅकरच ऑन करतो. दिवसभर सगळ्यांना टेन्शन, आईला पॅनिक अटॅक्स येतात तुझ्यामुळे, आणि तू दिवस रात्र दारू पित बसतोस. फोन दे मला. तुला काय करायचं? काय करायचं म्हणजे? मग काय झालं सांग. काय चाललंय तुझं? काय प्रॉब्लेम काय आयुष्यात? काय सांगू यार तुला? गौतम, काय झालंय? प्लीज सांग. मी वाटेल ते करायला तयार आहे. पैशांचा प्रॉब्लेम आहे का? कोणी काही बोललंय का तुला?
अरे कोणाशी भांडलायस का तू? अरे सांग ना काय झालं ते. अरे जा यार दादा, काय सांगू मी तुला? ती सांगेल ते मला कळेल. कोणाबद्दल बोलतोस तू? मुलीच्या भानगडीत पडलायस गौतम, म्हणून स्वतःची अशी घाणेरडी अवस्था करून घेतल्यास? लाज वाटते तुला? हा? कोण होतास तू गौतम? हे काय झालंय तुझं? माहिती मला, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. पैशामुळे मुलीचा प्रॉब्लेम आहे आणि माझा प्रॉब्लेम आहे. तुला काय करायचंय? बघे, ह्या घरात हे असं वागलेलं चालणार नाही. दारू पिणं, नशेत बडबडणं, मुलीच्या नातात मी चालवून घेणार नाही. आणि तुझा मोठा भाऊ म्हणून नाही, तर मला तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय. तुला माहिती आहे ना असं वागल्याने काय होतं? आठवतंय ना? तुला काय आठवणार म्हणा, लहान होतास ना तू. मला आठवते, उद्ध्वस्त होतं सगळं बायको. या आधी सुद्धा झालंय असं, आणि तरी सुद्धा पुन्हा तुला ते ते तेच हवंय का? जय, तू काय करतोयस तू? हा, जय, काय चाललंय? तू 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 दारू पिऊन आला म्हणून तू त्याला मारणार? त्याला समजवायचं ना रे. अशाने कुटुंब उद्ध्वस्त होतात. काय झालंय जय? नक्की काय झालंय? जय, अरे देवा, तेजस्विनी, भावाभावांमध्ये भांडण व्हायला नको ग. असं काही नाही होऊ देणार आहे मी. माझ्या मुलांमध्ये भांडण का झालं याचं कारण मी शोधून काढणार आणि त्याच्या मुळाशी पोहोचून ते उखडून टाकणार आहे. ज्या भावाला तळहाताच्या फोडासारखं जपायचं ठरवलं त्याच्यावरच हात उचलला मी. पण काय करू, त्याला एका मुलीच्या नादापायी वाया जात आलं आणि पुन्हा एकदा या घरात तेच सगळं होताना नाही पाहू शकत मी.